गेल्या काही महिन्यांपासून वरोरा शहर आणि तालुक्यातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांना महावितरण कंपनीच्या चुकीच्या आणि वाढीव विद्युत बिलांचा सामना करावा लागत आहे। या समस्यांच्या निवारणासाठी काँग्रेस कामगार कर्मचारी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी सभापती बांधकाम पाणीपुरवठा वरोरा शेख जैरुद्दीन उर्फ छोटू भाई शेख यांच्या नेतृत्वात महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर करण्यात आले। छोटूभाई शेख यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात नागरिकांनी त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ठोस भूमिका घेतली। त्यामध्ये चुकीच्या आणि वाढीव विद्युत बिलांची तातडीने दुरुस्ती करणे, वाढलेले युनिट दर कमी करणे, प्रलंबित शेतकरी विद्युत कनेक्शन त्वरित मार्गी लावणे आणि मीटर रीडिंगमधील त्रुटी दुरुस्त करून योग्य बिलाची आकारणी करणे यांचा समावेश आहे। वरोरा तालुक्यातील पळसगाव येथील आदिवासी नागरिकांच्या बाबतीत 400 ते 500 रुपयांचे बिल येणे अपेक्षित असताना 1000 ते 16000 रुपयांपर्यंतचे बिल पाठवण्यात आलेले आहे। या चुकीच्या बिलांची त्वरित दुरुस्ती व्हावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। महावितरण कंपनीने या मागण्यांचा विचार करून तातडीने कारवाई करावी, अन्यथा वरोरा तालुक्यातील नागरिकांच्या सहकार्याने तीव्र आंदोलन उभे राहील असा इशारा छोटूभाई शेख यांनी दिला आहे। तुम्ही आहे किंवा एखादी आपण सामान्य जे शहरात राहणारे लोक आपण दुरुस्ती करू, परंतु एखादी शेतकरी ढोरकी गरीब माणूस त्याला त्याच्यातलं काही कळत नाही, भरल्याशिवाय त्याला पर्याय राहत नाही। म्हणून या सर्व लोकांचे विद्युत बिल लवकरात लवकर दुरुस्ती होऊन नियमानुसार जे त्यांचे युनिट जळलेले आहेत त्याप्रमाणे त्यांना बिल आकारणी करण्यात यावं। वाढीव विद्युत युनिटचे जे दर आहे ते कमी करण्यात यावं, रद्द करण्यात यावं। शेतकरी विद्युत गिराकांच्या विद्युत समस्या कनेक्शन सहित ते मार्गी लागण्यात यावं, अशा अनेक विषयाला घेऊन आम्ही या ठिकाणी साहेबांना निवेदन दिलं। निवेदन देताना त्यांनी सर्व आमच्या मागण्या ऐकून घेतल्या, सहकार्य करण्याची भूमिका घेतली। मागण्या मान्य करून त्यांनी पळसगावपासून जे आहे त्याची तपासणीची सुरुवात किंवा शहरातील आणि इतर ठिकाणचे ज्या काही तक्रारी येईल त्यासुद्धा समजून त्याचे निवारण करून बिल कमी करून देण्यात येईल असे त्यांनी या ठिकाणी सांगितले। गाव माझा न्यूज करिता लखन केशवानी, वरोरा, चंद्रपूर।